दिराने भावजय आणि पुतण्या आणि पुतणीची तलवारीने हत्या का केली? कारण ऐकूनच धक्का बसेल. पैसा आणि जमीन जुमला या गोष्टी नात्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतात. जी भावंडे लहान असताना एकमेकांशी खेळीमेळीने राहत होते, ती मोठी झाल्यावर या व्यवहारिक जगामध्ये जमीन जुमल्यासाठी, पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी भांडताना दिसून येतात. उसनवार तर होतच असते, पण ती उसनवार घरातल्या घरामध्ये झाली तर मात्र ती वादग्रस्त ठरते. उसने दिलेल्या व्यक्तीने ते पैसे परत मागितले तर कहरच होतो. घरातल्या घरात हा प्रकार घडला तर मात्र काही खैर नाही, कारण ही बाप चीड आणणारी ठरते. अशाच प्रकारे वहिनीने दिराला 25 लाख रुपये दिलेले होते. ती रक्कम तिने परत मागितली, शिवाय जमिनीची वाटणीही मागितल्याने चिडून जाऊन दिराने तिला तिच्या मुलगा आणि मुलगीसह तलवारीने वार करून ठार मारल्याची घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बोरमणी हे गाव आहे. या गावातील मस्के वस्ती या ठिकाणी गायत्री सुधाकर मस्के वय वर्षे 40 ही आपली मुलगी प्रियांका वय वर्षे 17 आणि मुलगा शिवराज वय वर्षे 15 यांच्यासोबत राहते. 5 वर्षांपूर्वी तिचे पती सुधाकर मस्के यांचे निधन झाले असून घरची शेती सांभाळतच ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या सासऱ्यांच्या नावावर 7 एकर जमीन आहे. तिचे सासरे दत्तात्रय मस्के यांना शंकर, प्रदीप आणि सुधाकर अशी 3 मुले होते. तिघांचेही विवाह झाले असून ते वेगवेगळे राहत असले तरी घरच्या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. या 3 मुलांच्यापैकी प्रदीप आणि सुधाकर यांचे निधन झाले आहे. 7 एकर शेत जमिनीची वाटणी झाली नसून शेत जमिनीतून जे काही उत्पन्न मिळते यावरच या 3ही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 7 एकर शेती असल्याने हे कुटुंब सुख वस्तू आहे. काही महिन्यांपूर्वी गायत्री सुधाकर मस्के हिने आपला दीर शंकर मस्के याला हॉटेल सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये उसने दिले होते. हे पैसे त्याने परत करावे अशी अपेक्षा होती, पण तो काही पैसे परत करण्याचे नाव घेईना. म्हणून गायत्री ही दीर शंकरकडे पैसे परत देण्याचा तगादा लावू लागली. या कुटुंबातील दोन्ही भाऊ मरण पावले होते. शिवाय 3ही कुटुंबे स्वतंत्र राहून आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. जी काही वडिलोपार्जित 7 एकर शेती होती ती सर्वजण मिळून करत होते. दोन्ही भाऊ मरण पावल्याने या जमिनीचा जी काही वाटणी करायची आहे त्याची जबाबदारी शंकरवर असल्याने त्याच्याकडे गायत्रीने आपल्या उसने दिलेल्या पैशाबरोबरच जमिनीची वाटणी मागण्यास सुरुवात केली. शंकर मस्के मात्र या सगळ्या मागणीकडे दुर्लक्ष करत होता. ही बाब गायत्रीने आपल्या भावाच्या कानावरही घातलेली होते. शंकर मस्के याने हॉटेल सुरू करण्यासाठी वहिनी गायत्रीकडून 25 लाख रुपये उसने घेतले होते. तसेच तो शेतमाल निर्यात करण्याचा व्यवसायही करतो. असे असून सुद्धा त्याच्याकडून 25 लाखाची परतफेड होत नसल्याने गायत्री दिरासोबत वाद घालत होते. पैशासाठी आणि जमिनीच्या वाटणीसाठी तगादा लावत होते. या गोष्टीचा शंकर मस्के याला राग येत होता, पण हा राग गायत्री आणि तिच्या दोन्ही मुलांना संपवण्यापर्यंत गेलेला होता. शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे हे कार्यालयामध्ये आले असता त्यांना ठाणे अंमलदाराने बातमी दिली की बोरमणी गावामध्ये कोणती तरी मोठी घटना घडली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे हे त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, हेड कॉन्स्टेबल विवेक सांजेकर यांना बरोबर घेऊन बोरमणी येथे गेले. तेथे चौकशी केली असता मस्के वस्ती या ठिकाणी 3 जणांचे खून झाल्याची घटना समजली. मस्के वस्ती येथे पोलीस पोहोचताच गर्दी पांगली आणि पोलिसांनी घरामध्ये प्रवेश केला. तेथील दृश्य पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. 3 मृतदेह रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेले होते. एक 40ची महिला आणि तिची तरुण मुले पडल्याचे पाहून पोलिसांचे मन हेलावले. हे मृतदेह गायत्री सुधाकर मस्के
वय वर्षे 40, त्यांची मुलगी प्रियंका वय वर्षे 17, मुलगा शिवराज वय वर्षे 15 यांचे असल्याचे पोलिसांना समजले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले. पुढील तपास करायचा असल्याने तालुका पोलीस ठाण्यामध्ये पहिल्यांदा अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली. काही वेळातच गायत्रीच्या माहेरचे नातेवाईक आले. आपल्या मुलीचा आणि नातवंडांचे मृतदेह पाहून नातेवाईकांना रडू कोसळले. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गायत्री मस्के हिचा भाव दिलीप विश्वनाथ चांदोरे, राणा चंद्र कापूर, तालुका बसव कल्याण, कर्नाटक यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की हे खून गायत्रीचा दीर शंकर मस्के यानेच केला असून त्यामध्ये त्याची पत्नी राणे, मुलगा धीरज, मुलगी दीक्षा, मेहुणा सूरज माधव, हॉटेल कामगार सचिन शिवाजी वाघमोरे यांनी साथ दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला. गुन्हा रजिस्टर नंबर 244/2026 भारतीय न्याय संहिता 103 आर्म ॲक्टनुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी शंकर दत्तात्रय मस्के ह्या व्यक्तीसोबतच इतर 5 जणांना ताब्यात घेतले. शंकर मस्के हा फरार झाल्याचे पोलिसांना समजले. पोलीस त्याचा शोध घेत होते. तांत्रिक पद्धतीने ही शोध मोहीम सुरू झाली. त्यानुसार शंकर मस्के हा बांगलादेश सीमेवर गेल्याचे मोबाईल लोकेशनमध्ये आढळून आले. पोलिसांनी बांगलादेश पोलिसांची मदत घेऊन शंकर दत्तात्रय मस्के याला ताब्यात घेतले. शंकर मस्के हा 4 चाकी वाहनातून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल असा 2000 किलोमीटरचा प्रवास करत बांगलादेश सीमेवर गेलेला होता. गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी शंकर मस्के याला सोलापूर येथे आणण्यात आले. त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी शंकरची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की आपली वहिनी गायत्री सुधाकर मस्के हिने 25 लाख परत करा आणि जमिनीची वाटणी करा असा तगादा लावल्याने आपण तिचा आणि तिच्या दोन्ही मुलांचा खून केल्याचे सांगितले. खून करून बांगलादेशामध्ये पळून गेल्यावर पोलिसांना कळणार नाही असे वाटले होते. शेतमाल निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. यातून बांगलादेश येथील व्यापाराशी ओळख झाली होती. तेथे सुरक्षित राहता येईल, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत असे वाटले. पण पोलिसांनी त्याला बांगलादेशाच्या सीमेवरच ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, हेड कॉन्स्टेबल विवेक सांजेकर यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.